नमस्कार. मी पूर्वी पाटील. आज पुन्हा आले आहे वेगळे रंगच्या एका नवीन भागासोबत. कथा कशी वाटते ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 50. एके दिवशी सकाळी सकाळीच अमू देशमुख निवासमध्ये आली. अरे अमू बेटा, एवढ्या सकाळी? अवंतिका अमूला बघून म्हणाल्या. मॉम, मला आता इथं यायला टाईम बघावा लागेल का? अमू म्हणाली. अगं, माझ्या म्हणायचा तसा अर्थ नव्हता. तुझं घर आहे, तू केव्हा पण येऊ शकते. सकाळी लवकर आलीस, काही प्रॉब्लेम नाही ना, असं म्हणायचं होतं मला, अवंतिका म्हणाल्या. सॉरी मॉम, माझा मूड ठीक नाहीये. खूपच चिडचिड होते. मला त्यांना भेटायचं आहे आताच. अमूला कळलं ती अवंतिकाला रागात नको ते बोलली म्हणून. शर्व तर जॉगिंगला गेलाय. तू बस आधी, मी कॉफी आणते तुझ्यासाठी, बरं वाटेल तुला. अवंतिकाला काही राग नव्हता आला अमूचा. काही वेळातच सर्वजण खाली आलेत. गुड मॉर्निंग बेटा, अविनाशराव अमूला म्हणालेत. गुड मॉर्निंग डॅड, अमूही म्हणाली. अमू, तू रात्री केव्हा आलीस इथे? शुभ्राने अमूला बघून विचारलं. दी, मी आता आले सकाळी, रात्री नाही, अमूने म्हटलं. तू सकाळी सकाळी लवकर उठून आलीस? कमाल आहे, आदी हसत म्हणाला. जीजू, अमूने रागातच आदीला एक लुक दिला. ओके, सॉरी, पण काय झालं? एवढी रागात का आहेस? आदीने विचारलं. तुमच्या भावामुळे, अमू म्हणाली. त्याने काय केलं? आदीने विचारलं. अमू काही बोलणार तोच शर्व आला. गुड मॉर्निंग मॅडम, आज सकाळी सकाळी? शर्व अमूला बघून म्हणाला. हो, काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? अमू म्हणाली. नाही तर, मला तर तू इथेच राहायला हवी आहे, शर्व म्हणाला. मला या पेपर्सवर तुमची साईन हवी आहे, अमू शर्वला म्हणाली. शर्व त्यावर 2 क्षण काहीच बोलला नाही. मॉम, माझा ब्रेकफास्ट रेडी ठेव, मी आलोच फ्रेश होऊ, अमूचं बोलणं इग्नोर करत शर्व म्हणाला. अहो, हे पेपर्स, यावर नंतर बोलू आपण, आलोच मी फ्रेश होऊन, शर्व अमूच्या गालाला हात लावत प्रेमाने म्हणाला. नंतर कशाला? फक्त एक साईन करायची आहे, मला कॉलेजला जायचं आहे, लेट होईल, अमू म्हणाली. सांगितलं ना नंतर बोलू म्हणून, शर्व थोडं चिडून म्हणाला. पण आता काय प्रॉब्लेम आहे? मला पण जायचं आहे, अमू म्हणाली. कारण मला नाही करायची आहे साईन, शर्वने म्हटलं. पण का? अमू म्हणाले. हे बघ अमेया, मी तुला आधीच सांगितलं आहे नाही म्हणून, शर्वने म्हटलं. तुम्ही माझं लाईफ कंट्रोल नाही करू शकत, अमू चिडून म्हणाली. शर्वच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता, तरीही तो शक्य तेवढा शांततेत अमूशी बोलत होता. रिलॅक्स, रूममध्ये चल, शर्व अमूला म्हणाला. मी नाही येणार, अमूने म्हटलं. शर्वने रागातच त्याच्या केसामधून हात फिरवला. आतापर्यंत घरात सर्वजण त्यांचं भांडण सिरियसली घेत नव्हते, पण शर्वच्या चेहऱ्यावरचा राग पाहून शुभ्रा आणि आदी घाबरले. अमू, अगं, शुभ्रा काही बोलणार तोच अमूने तिला थांबवलं. दी, तू बस इथे, काळजी नको करू, बेबीला त्रास होईल, अमू म्हणाली. काय चाललंय तुमचं दोघांचं? कशाला भांडताय? अविनाशराव अमू आणि शर्वला म्हणाले. डॅड, बघा ना, हे शर्व देशमुख कसे त्रास देत आहे मला. आमच्या कॉलेजची टूर जाते पुढच्या वीकला,
3 दिवसांसाठी राजस्थानला. आज लास्ट डेट आहे हे संमतीपत्रक सबमिट करायचं. आणि हे साईन करत नाही आहे. आईबाबांना पण सांगितलंय यांनी साईन करायची नाही म्हणून. एक तर माझं आता लास्ट इयर आहे आणि माझे सर्व फ्रेंड्स जात आहे आणि हे मला जाऊ देत नाही आहे, अमू रडक्या आवाजात म्हणाली. शर्व, काय आहे हे? अविनाशराव चिडून म्हणाले. प्लीज डॅड, यात कोणी काहीच बोलणार नाही आहे. मी एक वेळा सांगितलं ना, नाही तर नाही, कळलं? शर्व अमूला म्हणाला. खडूस आहात तुम्ही, आय हेट यू, अमू चिडून म्हणाली. शर्वने अमूचं बोलणं सरळ इग्नोर केलं आणि रूममध्ये निघून गेला. अमू, भाई नाही म्हणताय ना, मग नकोच जाऊस. आणि असंही पुढच्या वीकमध्ये माधुरी काकू, अंजू, प्राची वगैरे सर्वच येणार आहेत प्राचीच्या लग्नाच्या शॉपिंगसाठी. माझी अवस्था तर तू बघते ना, काहीच होत नाही आहे माझ्याने. मॉम सर्व कशा करतील, म्हणून तू तेव्हा इथे हवी आहे मला, शुभ्राने म्हटलं. ठीक आहे, अमू नाराजीने म्हणाली. अगं शुभ्रा, कामं तर होतच राहतील, पण तिचे हेच दिवस आहेत मजा मस्ती करायचे. जाऊ देत तिला टूरला, मी बोलते शर्वसोबत, अवंतिका म्हणाल्यात. मॉम, मला नाही वाटत भाई हो म्हणेल. आणि तो नाही म्हणतोय म्हणजे नक्कीच तसंच काही कारण असेल, आधी अवंतिकाला म्हणाला. हो, ते तर आहेच. शर्वसाठी अमूचा आनंद किती महत्त्वाचा आहे हे काही सांगायला नको, अवंतिकाही म्हणाल्या. हो, घ्या तुम्ही सर्व त्यांचीच बाजू. चालले मी, लेट होत आहे मला, अमू तोंड वाकडं करत सर्वांनाच म्हणाली. काहीतरी खाऊन जा, शर्व सोडेल तुला कॉलेजला, अवंतिका तिला म्हणाल्यात. नको, मला नाही जायचं त्यांच्यासोबत. माझी बाईक आणली मी, नंतर येते मी, बाय, अमू म्हणाली. अमू गेल्यावर अमेया कुठे आहे? शर्व खाली येत म्हणाला. गेली ती, लेट होत होतं तिला, आदीने शर्वला सांगितलं. शर्वने काही न बोलता त्याचा ब्रेकफास्ट संपवला आणि तो ऑफिसला निघून गेला. ऑफिसमध्ये, हॅलो सर, गुड मॉर्निंग. शर्व मेजर रामला म्हणाला. गुड मॉर्निंग कैप्टन, इनसे मिलिए. ये है मिस सोनल, ये कुछ रिसर्च कर रही है, इसलिए ऊपर से स्पेशल ऑर्डर लेके आई है. हमारे साथ कुछ दिन रहेंगी ये, मेजर राम म्हणालेत. लेकिन सर, ऐसे कैसे, मतलब हम मिशन पर है, शर्व म्हणाला. हम कुछ नहीं कर सकते, ऊपर से ऑर्डर है, ओके, मेजर म्हणालेत. ओके सर, शर्व नाइलाजाने म्हणाला. मेजर गेल्यावर, हॅलो कॅप्टन शर्व देशमुख, सोनल प्रेमाने म्हणाली. हॅलो, असं बोलून शर्व तिथून निघून गेला. अरे यार, ही सोनल इथे कशी आली, अखिल म्हणाला. काय माहीत, आजचा दिवसच खराब आहे. सकाळी सकाळी तुझ्या बहिणीने डोकं उठवलं आणि ऑफिसमध्ये ही महामाया येऊन बसली आहे, शर्व म्हणाला. ही जर तुझ्यासाठी आली असेल ना बॉस, तर तू गेलास 12च्या भावात. अमू काही सोडत नसते मग तुला, मस्त बँड वाजेल तुझी, अखिल हसत म्हणाला. तसं शर्वने रागातच त्याच्याकडे बघितलं. अमू ऑफिसमध्ये आली तेव्हा तिचा मूड थोडा खराबच होता. हे गाईज, अमू त्यांच्या काम करायच्या ठिकाणी येत म्हणाली. ओ हाय बेबी, व्हॉट्सअप, डल लग रही हो, काय झालं, मुस्कानने विचारलं. कंटाळा आला यार मला, असं वाटतं कुठेतरी निघून जावं, जिथे मला कोणी ओळखणारं नाही तिथे, अमू म्हणाली. तुझा नवरा बरा जाऊ देईल तुला, आणि गेली तरी तो परत पकडून आणेल तुला, नील हसत म्हणाला. त्यावर
अमुने रागातच त्याच्याकडे बघितलं. ए नील, नको त्रास देऊ रे तिला, विशाल म्हणाला. मी काय केलं? नील तोंड वाकडं करत म्हणाला. सोड, मी कॉफी आणते माझ्यासाठी. डोकं दुखतंय माझं, अमू म्हणाली. मी आणून देऊ काय? मुस्कान काळजीने म्हणाली. नाही कधी, मी आणते, अमूने म्हटलं. अमू कॉफी घेण्यासाठी कॉफी मशीनजवळ आली. तिने कॉफी घेतली आणि ती पीत पीत जायला लागली. अमूच्या शूजचा बेल्ट तिला टोचत होता, म्हणून ती वाकून तो ठीक करत होती. बेल्ट ठीक झाला तशी ती उठली आणि त्याच वेळेस समोरून एक मुलगी तिला येऊन धडकली आणि अमूच्या हातातील कॉफी त्या मुलीच्या कपड्यांवर सांडली गेली. व्हॉट द हेल? ए, रस्त्यात काय उभी आहेस? दिसत नाही काय? माझा इतका छान ड्रेस खराब केलास, सोनल रागातच म्हणाली. अमूने तिच्याकडे पाहिलं. चेहऱ्यावर भरपूर मेकअप आणि फॅशनेबल कपडे घालून होती ती. ओय, ओरडू नकोस, आधीच डोकं दुखताय, त्यात अजून कशाला घसा फाडते? ड्रेस काय आहे तुझा? मच्छरदाणी दिसते अंगाला लपेटलेली. धुवून टाक, लगेच सुकेल. आणि तुझे डोळे आहेत ना चांगले, मग तुला दिसली नाही काय मी? आली म्हशीसारखी अंगावर ते, अमू म्हणाली. मूर्ख मुलगी, तुला माहिती का तू कोणाशी बोलते ते? सोनल म्हणाली. अरे बापरे, देवसेना ना तू? ओळखलंच नाही मी तुला, अमू तिला चिडवत म्हणाली. आतापर्यंत त्या दोघींना बघणारा अभय अमूचं बोलणं ऐकून मोठ्याने हसायला लागला. त्याचा आवाज ऐकून त्या दोघी त्याच्याकडे बघू लागल्या. अभयला बघून सोनल अजूनच चिडली. यू स्टुपिड, सर्व पागल मलाच भेटतात. सोनल रागातच बडबड तिथून निघून गेली. हॅलो सर, केव्हा आलात तुम्ही? स्माईल करत अभयला म्हणाली. जेव्हा तू त्या सोनालीला म्हशीसारखी देवसेना म्हणत होती, अभय हसत म्हणाला. तुम्ही ओळखता तिला? अमूने विचारलं. हो, आमच्याच कॉलेजला होती. शर्व बोलला नाही तुला? अभय म्हणाला. नाही, आम्ही भेटलो नाही अजून. ही पण आर्मीमध्ये आहे का? अमूने विचारलं. नाही ग, मग ही काय करते इथे? अभय पण विचार करत म्हणाला. मला काय माहीत, विचारा तिलाच, अमू तोंड वाकडं करून म्हणाले. ओके, बरं, चला वहिनी साहेब, महत्त्वाचे कामं आहेत तुमच्या भाऊंकडे, आलोच, अभय म्हणाला. तसं अमूने स्माईल करून ओके म्हटलं. अभय तिथून सरळ शर्वच्या केबिनमध्ये आला. तिथे आधीच अखिल पण होता. हे गाईज, बाहेर मला ती सोनाली दिसली, अभय त्या दोघांना म्हणाला. सोनाली नाही रे, सोनल नाव आहे तिचं, आम्ही पण तेच बोलत होतो, अखिल अभयला म्हणाला. असं कसं बे, विसरला का तू? कॉलेजमध्ये तर सोनालीच बोलायचो ना, अभय म्हणाला. चेंज केलं असेल तिने, सोड तिचा विषय, तू इथे कसा ते सांग, शर्व चिडत म्हणाला. तुला काय झालं चिडायला? मी तर कामासाठी म्हणूनच आलोय ना, अभय शर्वला चिडलेला पाहून म्हणाला. ओके, कसलं काम? शर्वने विचारलं. अरे ते पकडलेले लोकांकडून काही लीड मिळते का ते बघायचं होतं. कमिशनर सरांची परमिशन आणि ऑर्डर आहे, अभयने शर्वला सांगितलं. ओके, जा, मी सांगतो कोणाला तरी, शर्व म्हणाला. हो रे, जातो, पण आधी सांग तर, ही सोनल का सोनाली, जे काही नाव आहे तिचं, ती इथे काय करते आहे? अमेया वहिनी पण मला बाहेर तेच विचारत होती, अभय म्हणाला. अमू भेटली का तिला? अखिल म्हणाला. अरे, फक्त भेटली नाही,
तर राडा केला राडा. चक्क म्हैस म्हणाली वहिनी तिला. काय सीन होता यार, मला तर अजूनपर्यंत हसू येत आहे. अभय हसतच म्हणाला, काय सांगतो बे, खरंच का? मग आता जर अमूला कळलं की ती म्हैस तिच्या नवऱ्यावर कॉलेजमध्ये असल्यापासून लाईन मार तर काय होईल? अखिल म्हणाला, मग तर काही खरं नाही शर्वचे. अभय म्हणाला, माझं का? मी काय केलंय? शर्वने विचारलं. तू काही नाही केलं बाबा, पण तुझ्या बायकोसमोर जर दुसरी मुलगी तुझ्याजवळ येत असेल तर तुझी बायको काय गप्प बसणार आहे का? फाडून खाईल ती. वाघीण आहे वाघीण, अखिल म्हणाला. आणि ती वाघीण माझा बिचाऱ्या नवऱ्याचा शिकार करते, शर्व चेहरा पाडून म्हणाला. तसं अखिल आणि अभय दोघंही त्याला हसायला लागले. हसू नका साल्यांनो, शर्व रागात म्हणाला. बिचारा. हे सोनल, व्हाट इज दिस यार? तुम्हारी इतनी प्यारी ड्रेस को क्या हुआ? सोनिया, जी आर्मी साइबर टीमची एक मेंबर होती. अरे बाहर को ही पागल लड़की टकरा गई, उसने कॉफ़ी गिरा दी मेरे ऊपर, सोनल ने म्हटलं. ओह. सोनिया, पता नहीं कौन थी, मुझे तो बहुत गुस्सा आ रहा है, सोनल म्हणाली. अमेया नाम है उसका, यहाँ सबकी लाडली है वो, रॉनी म्हणाला. हाँ, और काफ़ी होशियार भी है, शर्मा ही म्हणालेत. और बदतमीज भी है, सोनिया तोंड वाकडं करत म्हणाली. उसे तो मैं सबक सिखाऊंगी, देखना तुम लोग, सोनल त्या सर्वांना म्हणाली. ध्यान से, शर्व सर भी कुछ नहीं बोलते उसको, सोनिया सांगत होती. हाँ, मुझे तो लगता है शर्व सर और अमेया में कुछ कनेक्शन है, रॉनी म्हणाला. हो सकता है, संडे को भी तो साथ में थे ना, और मैंने तो खुद उनको साथ में जाते हुए देखा है, शर्मा. हे सर्व बोलणं ऐकून सोनल मात्र रागाने लाल होत होती. नाही शर्व, तू असं नाही करू शकत. तू फक्त माझा आहेस. कॉलेजमध्ये असल्यापासून फक्त तुझ्यावर प्रेम केलंय मी. त्या तुझ्या मूर्ख मित्रांच्या बोलण्यात येऊन मी दूर झाले तुझ्या. पण जेव्हापासून मला कळलं ते खोटं आहे, तेव्हापासून तुलाच शोधते आहे. इतके वर्ष लांब राहिली मी तुझ्या, पण आता नाही. लवकरच तू माझा होशील, फक्त माझा, सोनल मनातच बडबडत होती. तिथून बाहेर गेल्यावर सोनलने तिच्या मॉमला कॉल केला. हॅलो मॉम, सोनल म्हणाली. एस बेबी, कशी आहेस? नीता पाटील, सोनलची मॉम म्हणाल्यात. मी चांगली नाही आहे मॉम, तो माझ्याशी बोलला पण नाही. मॉम, मला हवाय तो, तू काहीतरी करणार होती ना, सोनल म्हणाली. हो केलाय बेटा मी, किती काय काय करून तुला तिथे पोचवली आहे. आणि लवकरच तू त्यांच्या घरी पण असशील. तुझे डॅड दौऱ्यावरून आले की लगेच येऊ आम्ही. तोपर्यंत तू व्यवस्थित राहा, नीता म्हणाली. ओके मॉम, लव यू, सोनल तिच्या आईला म्हणाली. इकडे अमू शर्ववर खूपच नाराज होती. तिला फिरायला खूप आवडायचं आणि पहिल्यांदा असं झालं होतं की स्कूल कॉलेजमधून जाणाऱ्या ट्रिपला ती नव्हती जाणार. समीर आणि मित्तलचा पण मूड ऑफच होता. पण काय करणार न, शर्वच्या पुढे कोणाचं चालतच नव्हतं. गेल्या 3-4 दिवसात शर्वने अमूला मनवायचा खूप ट्राय केला, पण अमूने त्याला काही दाद दिली नव्हती. ती या काळात देशमुख निवासात पण आली नव्हती. हॅलो अमू, कुठे आहेस? शुभ्राने तिला कॉल केला होता. कॉलेजला आहे गदी, बोल ना, काय झालं? अमू म्हणाली. अमू, मला ना कालपासून पाणीपुरी खायची खूपच लहर आली आहे. खूपच इच्छा होते ग, शुभ्रा म्हणाली.
अगं मग जिजूंना सांग ना, अमूने म्हटलं. सांगितलं मी त्याला, पण तो बाहेरचं खायला नाही म्हणतोय. सुमन मावशी सुट्टीवर आहेत आणि मॉमला कामं असतात ग खूप. त्यांना कसं सांगणार? शुभ्रा म्हणाली. येते मी. सर्व सामान घेऊन 1 तासात. अमू म्हणाली. अगं पण तुझं काम? शुभ्राने म्हटलं. बाकी सर्व नंतर. आधी बेबी सलाड. ओके, आलीच मी. असं बोलून अमूने कॉल कट केला. नंतर लगेचच अमूने विशालला कॉल केला. हॅलो विशुदा, अमूने म्हटलं. हां बोल ग, विशाल तिकडनं म्हणाला. मी आज नाही आले तर चालेल का? अमू म्हणाली. का ग, काय झालं? ठीक आहेस ना तू? विशालने तिला काळजीने विचारलं. हो रे, मी ठीक आहे. घरी थोडं काम आहे म्हणून, अमूने म्हटलं. ओके, आहोत आम्ही इथं सर्व. काही महत्त्वाचे असले तर कॉल करेल. बाय, विशाल म्हणाला. ओके थँक्स, बाय. अमूने मार्केटमध्ये जाऊन सर्व सामान घेतलं आणि ती देशमुख निवासकडे आली. अगं अमू, केव्हा आलीस बाळा? अवंतिकाने तिला पाहून म्हटलं. आत्ताच आले मॉम. मला सांगायचं ना, मावशी नाही आहे तर. दीला जमत नाही जास्त. सर्व लोड तुमच्यावर येत असेल ना, अमू म्हणाली. अगं एवढं काय त्यात? स्वयंपाक तर आहे फक्त. बरं बस तू, मी मस्त कॉफी करते आपल्यासाठी. शुभ्राला पण हाक मार, रूममध्येच आहे ती, अवंतिका म्हणाल्यात. ओके चालेल, अमू हसत म्हणाली. मी आलेच फ्रेश होऊन आणि हा सामान इथे ठेवते आहे, अमूने म्हटलं. अमू पटकन त्यांच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आली. आधी असं शर्व नसताना त्याच्या रूममध्ये जाण्याची कोणाची हिंमत नव्हती, पण आता गोष्टच वेगळी होती. अमूने शुभ्राला बोलावले आणि त्या दोघी खाली आल्या. अरे आल्यात तुम्ही दोघी? बसा, कॉफी झालीच आहे, अवंतिका शुभ्रा आणि अमूला पाहून म्हणाल्या. मॉम वी लव्ह यू, अमू म्हणाली. मी टू गर्ल्स. हा कसला सामान आणलाय ग तू? अवंतिका अमूला म्हणाल्या. पाणीपुरी बनवायचा, दीला खायची होती, मग म्हटलं सर्वच पार्टी करूयात पाणीपुरीची मस्त. आजोबा कुठे आहेत आणि, अमूने विचारलं. हो का, चांगलाय. माझी हेल्प लागली तर सांग ह. आणि अप्पा त्यांच्या मित्राला भेटायला गेलेत, अवंतिका अमूला म्हणाल्यात. ओके, अमू म्हणाली. मग मी काय करू सांग, अवंतिकाने विचारलं. नाही ह मॉम, तीच करेल. तुम्ही इथंच बसा माझ्याजवळ. आपण मस्त मूव्ही बघूयात. काय ग अमू, करशील ना? शुभ्रा आधी अवंतिकाला आणि नंतर मग अमूला म्हणाली. हो गदी, तुम्ही दोघी एन्जॉय करा, मी करते सर्व. मला वेळ लागेल थोडा, ओके, अमू म्हणाली. तसं शुभ्राने ओके केलं. अमू सामान घेऊन किचनमध्ये गेली तसं शुभ्राने टीव्ही ऑन केला आणि अवंतिका आणि ती मूव्ही बघत बसल्या. चला, अमेयाची पाणीपुरी बनते आहे. तोपर्यंत तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या पटकन, नाहीतर पाणीपुरी नाही मिळणार तुम्हाला. धन्यवाद.